तर मित्रांनो, जे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती दिली, तिकडे मी आज प्रत्यक्षात जाणार आहे त्या प्लॉटवरती आणि अतिक्रमण कसं केलं आहे हे दाखवणार आहे। तो प्लॉट माझ्या गावच्या घरापासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावरती आहे आणि बारामती शहरापासून 4 किलोमीटर अंतरावरती आहे। तर चला आता आपण जाऊयात आणि बघूयात प्लॉटवरती अतिक्रमण कसं केलं। तर मित्रांनो, हा आमचा गट नंबर 292 आहे आणि ह्यामध्ये ज्या येल्लोमध्ये हायलाईट केलं तसं अतिक्रमण झालेलं आहे साईटवरती। तर ॲक्च्युअली मी आता बारामती भिगवण रोडला जिथं माझा प्लॉट आहे आमचा तिथे आलो आहे आणि त्याच्या बाजूचा हा प्लॉट धारकाचे कमर्शियल हॉटेल आहे। ओके, मागे एक बंगला कन्स्ट्रक्ट होण्याचा तरी होत आहे। तर या रोडपासून, कच्च्या रोडपासून हा बघा भला मोठा 35 ते 30 फूट हा बारामती भिगवण रोड आहे। त्या रोडला टच असे प्राईम लोकेशनची हा आमचा प्लॉट आहे। पण आम्ही 2003 मध्ये जी चूक मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये फुल व्हिडिओमध्ये पण सगळं सांगितलं त्याप्रमाणे की कंपाऊंड टाकलं नाही, तर हा बाजूचा जो प्लॉट धारक आहे त्याने असे 2 खांब टाकून ही मधली जागा कॅप्चर केली आणि इन्क्रोचमेंट केलं। तर आता आम्ही ते सर्व लिगली करणार आहोत। ते थोड्या 1-2 वर्षामध्ये आमच्या ताबा आम्हाला परत मिळेलच, त्याबद्दल वाद नाही, कारण आमच्या 7/12 नावावरती आमचं सेलडीड प्रॉपर झालेलं आहे, सगळं प्रॉपर डॉक्युमेंट्स आहेत। बघा, तर तुम्हाला मी ज्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बोललो होतो की तुम्हाला साईटवरती ॲक्च्युअल कसं अतिक्रमण ते दाखवेल। हे बघा, ह्या 2 मधला खांबामधला प्लॉट तो दिसतोय, हे हा एक खांब लेफ्ट साईडचा आणि हा इकडला राईट साईड, ही मधली पूर्ण जागा आमची ती त्याने कॅप्चर केली आहे। त्यामुळे प्लॉट घेतल्यावर लगेच डिमार्केशन करून घ्या, कंपाऊंड किंवा फेन्सिंग करा, 2-3 महिन्यांनी साईट विजिट करा आणि निगेबर जे प्लॉटचे बाउंड्रीमध्ये जे ज्यांची जमीन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवा। हीच प्रॅक्टिकल माहिती मी तुम्हाला नेहमीच पुढच्या व्हिडिओमध्ये पण देणार आहे। तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 7/12 म्हणजे काय, तो कसा वाचायचा हे सर्व पाहणार आहोत। तोपर्यंत बाय बाय।